नमस्कार मंडळी, मी आज या ठिकाणी आलो आहे मुंबईतील दादर या ठिकाणी. आणि या ठिकाणचा जो नवरात्र उत्सव आहे, या नवरात्र उत्सवात जी कोकणच्या पर्यटनाची जी प्रतिकृती तयार केलेली आहे, ती प्रतिकृती आज आपण पाहणार आहोत. तर चला तर मंडळी, ही प्रतिकृती कशा प्रकारे आहे ही बघूया. प्रवाशांनी कृपया काळजीपूर्वक रांगेत उतरावे. यात्रीगण कृपया सावधानीपूर्वक कतार में उतरे. पैसेंजर्स प्लीज अलाइट केयरफुली इन क्यू. पुढील स्टेशन दादर. अगला स्टेशन दादर. मंडळींनो, हा प्रवास सुरू झाला तो उक्षी बोगद्यापासून. तब्बल 6.5 किलोमीटर लांबीचा असलेला हा बोगदा म्हणजे कोकण रेल्वेमधील सर्वात मोठा बोगदा असून त्याची प्रतिकृती बघून अक्षरशः मन मोहून जातं. कोकण म्हटलं की डोळ्यासमोर सगळ्यात आधी येते ती कोकण रेल्वे आणि तो निसर्गाच्या सानिध्यातला प्रवास. हा प्रवास सुरू झाला तो निसर्गाच्या सानिध्यातूनच. भगवान परशुरामांनी समुद्राला मागे हटवून ही भूमी निर्माण केली. त्यामुळे संपूर्ण समुद्रकिनारी असलेल्या राज्यांना परशुरामाची भूमी असे मानले जाते. असे मानले जाते की कोकणाला देवभूमी देखील म्हणतात. त्यामुळे ही प्रतिकृती बघून अगदी रत्नागिरीमध्ये प्रवेश केल्याचा भास होतो. आता रत्नागिरीमध्ये प्रवेश झाल्यानंतर छान प्रकारे साकारली गेलेली रत्नागिरी रेल्वे स्थानकाची ही प्रतिकृती म्हणजे जणू काही खऱ्याखुऱ्या रेल्वे स्थानकात प्रवेश करतोय की काय असं वाटायला लागले. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्या कोकणचं वैभव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विस्तीर्ण समुद्र किनाऱ्याचं आणि त्याचबरोबर एका लांब अशा होडीचं दृश्य पाहायला मिळतं. साधारण 10 फुटांपेक्षा जास्त अंतराची ही होडी सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. दादा नमस्कार. काय नाव तुमचं? आर्य राजेश. ओके. आज आपण या ठिकाणी आलेलो आहेत. डीडी झालं ना, डीडी ठाकरवाडी येथे आलेले आहेत आणि इथल्या नवरात्र उत्सवानिमित्त हा कोकणाचा देखावा आपण तयार करतो. त्याबद्दल आपण थोडं माहिती द्या. इथे आपण आलात तर आपल्याला इकडे संगमेश्वरचं माहेश्वरचं दर्शन होतं इकडे आपलं. हां. तिथे गणपतीचं मंदिर आहे, हा पुरा धबधबा. हां. आणि हे आहे संगमेश्वरातील मार्लेश्वर हे तीर्थक्षेत्र. हे मारळ या गावाजवळ आहे. त्यामुळे मारळाचा देव, मारळाचा ईश्वर म्हणजेच मार्लेश्वर हे नाव झाले. प्रवेशद्वार तर अगदी हुबेहूब बनवलेलं आहे आणि त्याहूनही आकर्षित करतात ते इथली बनवलेल्या पायऱ्या आणि त्यानंतर वरती एक मंदिर आहे. सह्याद्रीच्या कुशीत अत्यंत घनदाट आणि निसर्गरम्य ठिकाणी वसलेले हे श्री क्षेत्र मार्लेश्वर उंच उंच डोंगरांनी आणि हिरव्यागार वनराईनं नटलेलं आहे. साधारण 200 फूट उंच असलेल्या या धबधब्याला धारेश्वर धबधबा असे म्हणतात. इथे एक शिवलिंग असून इथे असलेला नाग हा इथला प्रोटेक्टर म्हणजेच राखणदार मानला जातो. बाजूला आला की आपल्याला श्री क्षेत्री गणेश गोळे रत्नागिरी. तर आपण तो तिकडे गणपती बघितला, गणपती पोळ्याचा. तो हा गणपती लागून तिकडे गेला म्हणजे गोळ्यातला गणपती पोळ्यात गेला. श्री क्षेत्र मार्लेश्वराचे दर्शन झाल्यानंतर आपण श्री क्षेत्र गणपतीपुळेला पुढे भेट देऊ. सह्याद्री पर्वतातील डोंगरात भागात विराजलेली ही नैसर्गिक मूर्ती मध्ये काय तुमची संकल्पना आहे हे संपूर्ण तयार म्हणजे आमची पुरी टीम म्हणजे आमचे असे टोटल 3 ग्रुप होते. एक बाहेरचा गेट बघणार, एक मंडळाचा आणि एक देवीच्या पाठचं डेकोरेशन दाखवलं. अशा वेगवेगळ्या टीम होत्या. तर आम्ही पुरा हा डेकोरेशन आम्ही फक्त 15 दिवसात केलं. धन्यवाद. हे संपूर्ण तयार केलं तुम्ही आणि कोकणची ही प्रतिकृती पाहायला मिळेल. पर्यटनचा कशा पद्धतीने मॉडेल उभं राहू शकतं याचं एक उत्तम उदाहरण आहे.
रत्नागिरीमध्येच अगदी मोहक निसर्ग सौंदर्याने नटलेलं पावस हे गाव आहे आणि त्यातीलच हे स्वामी स्वरूपानंद यांचं मंदिर. ही प्रतिकृती आहे स्वामींच्या संजीवन समाधीची. देशभरातून हजारो भक्तगण या समाधीला भेट देण्यासाठी येतात. त्याचीच साकारलेली ही प्रतिकृती. त्यानंतर आपण आता पोहोचलो आहोत ते आरे वारे समुद्र किनाऱ्यावर. आता आरे आणि वारे ही दोन खेडी आहेत. डोंगराळ रस्त्यातून धावणारे लालपरी तो रस्ता आणि त्यातून दिसणारा तो विस्तीर्ण समुद्र किनारा. इथे आल्यावर कोकणाच्या श्रीमंतीचं दर्शन आपल्याला होतं. त्यानंतर पाहायला मिळते ते रत्नदुर्ग किल्ल्याचे हे चित्र. या किल्ल्याचा आकार हा घोड्याच्या नालासारखा पाहायला मिळतो आणि खाली सिंधुदुर्ग किल्ला हा अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. खरंच आपलं कोकण हे स्वर्गाहूनही सुंदर का आहे याचं उत्तम उदाहरण इथे आल्यावर आपल्याला पाहायला मिळतं. आरवलीतील श्रीदेव वेतोबांचे दर्शन देखील आपल्याला इथे आल्यावरती मिळते. वेताळ हे देव विश्वातील शिवगण. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळते ती आई भराडी देवीचं मंदिर. त्यानंतर आपल्याला आकर्षित करते ते कोकणी चिऱ्यामातीचं घर. घरासमोरील अंगण, दारासमोर असलेलं तोरण, ती पडवी, ती मधली ओटीचा भाग ज्याला आपण जोतं असं म्हणतो. त्यानंतर घरासमोर असलेला कंदील, मजघरात असलेलं जातं आणि हे सगळं ह्या घरामध्ये आहे. इथे आल्यावर असा भास होतो की हे घर अक्षरशः प्रत्यक्षात उतरलंय इथे. महाराष्ट्रात जी आपण जुनी गणेश मंदिरं पाहतो त्यांपैकीच एक म्हणजे श्री क्षेत्र गणपतीपुळे मंदिर. या मंदिराचं आकर्षण असे की यांनी बारकाईने हे जे काय काम केलंय आणि ते जे प्रवेशद्वार बनवलंय हेच भव्य स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतं. आणि आतमध्ये बघितलं तर आतमध्ये श्री गणेशाची मूर्ती विराजमान आहे. आतमध्ये प्रवेश करतात आपल्याला अष्टविनायकाचं दर्शन होतं. ही जी गणपतीपुळेची मूर्ती आपण तयार केली आहे ही किती वेळामध्ये झाली आणि इतकी सुंदर मूर्ती मला वाटतं प्रत्यक्षात प्रतिकृती दिसत आहे. इतकी छान मूर्ती आपण बनवली आहे त्याबद्दल थोडीफार माहिती द्या आम्हाला. ही मूर्ती फक्त अर्धा एक तासात झाली आणि त्या मूर्तीचं म्हणजे कसं होतं ती गोगल होत नव्हती तर ती देवाला बोललं तुझा आकार तूच घे आणि याचे मूर्तिकार असे विजय मधुकर नागवेकर आहेत मूर्तिकार आणि ही मूर्ती आम्ही छान एकदम प्रत्यक्षात गणपतीपुळेची मूर्ती दिसत आहे आणि गणपतीपुळे साक्षात अवतरलंय असं या ठिकाणी वाटतंय. आपली मेहनत ही यामागे दिसते आणि छान पद्धतीने आपण तयार केले आहेत त्याबद्दल खूप आभार तुमचे. कारण अशाच पद्धतीने कोकणाला प्रमोट करा. कोकणाचं पर्यटन जितकं वाढेल तितकं आपल्याला त्याचा फायदा होईल आणि आपणच कोकणी माणूस या गोष्टीला प्रमोट करतो याचा सार्थ अभिमान वाटतो या गोष्टीचा. धन्यवाद. किती आनंदी आनंद या झोपडीत माझ्या. भूवरी पडावे आकाश पांघरावे, पायाकडे पहावे या झोपडीत माझ्या. पेट्या अन तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. येत जरी सुखे या जाता तरी सुखे जा, तुकड्या करी बसाया या झोपडीत माझ्या. कोकणातील मातीचे घर आणि त्यातील ही ऊब किती आल्हाददायक वाटते
याचं उत्तम उदाहरण या कवितेमार्फत, या अभंगामार्फत आपल्याला सांगण्यात येते. इतकं सुंदर असं प्रतिकृती आपल्याला पाहिल्यानंतर खरंच किती आनंद असेल या झोपडीत माझ्या, हे आपल्याला पाहायला मिळतं. नमस्कार मंडळी, आज दादरच्या या ठिकाणी आपण गेलीच्या चाळजे इथे आलो आणि या ठिकाणी जे कोकणचा देखावा आहे पर्यटनचा, कोकणचं पर्यटन कशा प्रकारे संवर्धित व्हावं किंवा अधिक वाढावं या दृष्टिकोनातून या ठिकाणी नवरात्र उत्सव निमित्त हा देखावा तयार करण्यात आलेला आहे. या संपूर्ण देखाव्यात म्हणजे जवळजवळ ते 50 ते 60 मीटरचं अंतर आहे. या संपूर्ण एरियामध्ये त्यांनी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत पूर्णपणे कोकणचं पर्यटन कसं आहे आणि कोकणातली मेन जी पर्यटनची स्थळं आपण बघतो का, जसं की मार्लेश्वर झालं, त्यानंतर गणपतीपुळे झालं, त्यानंतर अष्टविनायक दर्शन झालं, त्यानंतर सुरुवातीला आपण जर एंट्री केली तर ती उक्षीचा जो बोगदा आहे तो बोगदा त्यांनी दाखवला होता एंट्री गेटमधून. त्याच्यानंतर आतमध्ये प्रवेश झाला आणि येवा कोकण आपलं कसं आणि कोकणचं पर्यटन कशा पद्धतीने वाढवता येईल या दृष्टिकोनातून यांनी हा छान असा देखावा तयार केलेला आहे. जर तुम्ही दादरमध्ये जर आलात तर या नवरात्र उत्सवाला नक्की भेट द्या. इतकं छान आणि गेले 15 दिवस ही मुलं या ठिकाणी मेहनत घेतात आणि खूप म्हणजे एक मोठी गोष्ट म्हणावं लागेल, कारण एवढं सगळं उभारणं, आता हे जे बघताय तुम्ही ते पूर्ण कोकणी घर आहे, कोकणी टाईप घर आहे, पूर्ण असं त्यांनी बनवलं नाही आणि छोट्या छोट्या गोष्टीमध्ये लक्ष देऊन त्यांनी हे काम केलेलं आहे आणि जवळून जर बघितलं तर अक्षरशः ते हुबेहूब दिसत आहे. इतकी सुंदर प्रतिकृती त्यांनी या ठिकाणी उभारली आहे. खरं तर जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे यांच्यासाठी आणि या मंडळातल्या मुलांनी हे केलं आणि ही मुलं आपल्या कोकणातलीच आहेत. खरं तर कोकणचं पर्यटन वाढवण्यासाठी मी आधी सुद्धा व्हिडिओ बनवला होता. शाश्वत टुरिझम काय असतं, कोकणचं पर्यटन काय असतं या दृष्टिकोनातून तो व्हिडिओ बनवला होता. तर तो व्हिडिओ तुम्ही जर बघितला असेल तो देखील नक्की पहा आणि या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी म्हणजे 7 समुद्र पल्ल्या एवढं सगळं उभारणं हे खूप म्हणजे मोठी गोष्ट म्हणावं लागेल आणि जर तुम्हाला भेट द्यायची झाली तर नक्की द्या. दादरच्या भाग्यभवानीच्या वतीने तुमचं हार्दिक स्वागत. आमचं मंडळ गेली अनेक वर्ष अनेक प्रकारचे देखावे यायचे साकार होत असतात. ह्यावेळेसचा आमचा प्रयत्न असा होता की कोकण तर आपलं सुंदर आहे पण ते किती पवित्र आणि जागृत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न खरं तर आमच्या मंडळाने या ठिकाणी केलेला आहे. मग मार्लेश्वर मंदिर असू दे, पण तो गुळ्यातला गणपती, खरं तर पुण्यातला गणपती सर्वांना माहिती आहे पण तो गुळ्यातला पुण्यात गेला हे बऱ्याचशा लोकांना माहिती नाही, पण तो एक आमचा प्रयत्न होता. त्यानंतर स्वयंभूचं आमचे स्वामी स्वरूपानंदांचा मठ एवढं पावित्र्य तिकडे आहे ना, तिथे गेल्यानंतर तुम्हाला मनशांती मिळणार. आणि थोडक्यात आम्ही इथे आरेवारीचा एक समुद्र किनारा, म्हणजे कोकण बोललं की समुद्र किनारा, त्यामुळे आम्ही इथे आरेवारीचा हा समुद्र किनारा दाखवला आहे. म्हणजे आरेवारी केलं की तिथून पुढे तुम्ही गणपतीपुळ्याला जाता. त्याच्यानंतर एक कोकणात असं जुनं घर, कोकणातली जी घरं असतात, ओटी असते, मग त्याच्या पुढे अंगण असतं, मग छोटंसं असं एक कोकणातलं घर दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे. आणि मंडळाचा खरं तर बऱ्याचशा लोकांचा एवढा रिस्पॉन्स होतो आहे, त्यामुळे आमचा जो हा प्रयत्न आहे तो खऱ्या अर्थानं आंबे मातेच्या कृपेने यशस्वी झाला असं आम्ही बोलू शकतो. कोकणचं पर्यटन वाढावं यासाठी ही जी आपली संकल्पना आहे याबद्दल थोडं सांगा की म्हणजे कोकणचं पर्यटन म्हणजे खरं सांगतो ना, कोकणामध्ये एवढी पवित्र आणि जागृत देवस्थानं आहेत ना, कोकणचं पर्यटन तर वाढतच चाललं आणि कोकणाबद्दल एक आपुलकी आणि प्रेम लोकांच्या मनात आणखीन वाढावं, तिथल्या देवांवरची श्रद्धा आणखीन वाढावी हा प्रयत्न आमच्या मंडळाचा. आणि त्यामुळे खरंच म्हणजे तुम्हाला सांगतो ना, आत्तापर्यंत आमची जी पहिली एक रील गेली तिला 16 लाख व्ह्यूज, म्हणजे कोकणावर प्रेम करणारे किती लोक आहेत हे आज आम्हाला कळलं आहे. हां, आणि पर्यटन व्यवसाय या दृष्टिकोनातून वाढेल हीच आहे. आणि तुमचा प्रयत्न खूप हा देखावा 15 दिवसात आमच्याच मुलांनी केलेला आहे, म्हणजे आमच्याच मुलांची मेहनत आहे. तिथे कोणी कुठला बाहेरचा डेकोरेटर किंवा काही आणलेलं नाही. आमचं मंडळ छोटं आहे, त्यामुळे लो बजेटमध्ये काही गोष्टी कराव्या लागतात. त्यामुळे हे जे केलं आहे ते आमच्या मुलांची रात्रंदिवस जी मेहनत आहे त्यामुळे हे साकारण्यात आलं. धन्यवाद. आमच्या पेजवर गेला तर तुम्हाला ह्या आधीची पण डेकोरेशन, गेल्या वर्षीचा पण खंडोबा आमचा छान झाला होता. त्याआधी महाराजांच्या जन्मापासून ते राज्याभिषेकापर्यंत, त्यानंतर आम्ही इथे गिरणगाव उभं केलं होतं. त्यामुळे दादरची भाग्यभवानी म्हणून आमचं पेज आहे, ते तुम्ही नक्की फॉलो करा. धन्यवाद दादा. थँक्यू सो मच.